महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का जन्मदिन। नागपुर में कुछ जगहों पर उनके समर्थकों ने प्रार्थनाएं की, दीर्घायु की, समृद्धि की, उनके स्वास्थ्य जीवन की। लेकिन इसी नागपुर में एक और नजारा भी देखा गया, जहां आमतौर पर विरोध नारेबाजी से होते हैं, वहां इस बार विरोध हरियाली से हुआ, पौधों से हुआ। जहां गड्ढा मिला वहां एक पौधा रोपा गया और उस पौधे को समर्पित किया गया देवेंद्र फडणवीस जी के नाम। ये विरोध किया आम आदमी पार्टी नागपुर ने। इस विरोध का तरीका अनोखा था, पर सवाल बेहद गहरे और जमीन से जुड़े हुए। नागपुर की सड़कों की हालत किसी से छिपी नहीं है। शहर के कई हिस्सों में धर्मपेट हो या वाड़ी, हनुमान नगर हो या कोराड़ी रोड, हिंगना हो या अजनी, गड्ढे अब रास्ते पर नहीं, रास्ता अब गड्ढों में है। बारिश शुरू होते ही शहर की सड़कों ने घुटने टेक दिए। कामठी ब्रिज, उसी ब्रिज पर उद्घाटन से पहले ही गड्ढे उभर आए। समृद्धि महामार्ग, जिस पर करोड़ों खर्च हुए, वहां भी सड़क की परतें बारिश में बह गई। इन गड्ढों ने न सिर्फ वाहन चालकों को परेशानी दी, बल्कि दुर्घटनाएं, ट्रैफिक जाम और बीमारियों तक की वजह बन गए। और यही सब देखकर आम आदमी पार्टी ने एक संदेश देना तय किया कि अगर सरकार इन गड्ढों को नहीं भरती तो जनता इन्हें पूजा स्थल बना देगी। हर गड्ढे को एक प्रार्थना स्थल, हर पौधे को एक सवाल बना देगी। इस विरोध में ना कोई नारा था, ना कोई तोड़फोड़, बस पेड़ पौधे, स्लोगन बोर्ड और मौन जो सरकार से कहता है, हम विरोध नहीं कर रहे, हम याद दिला रहे हैं कि शहर अब गड्ढों के भरोसे है। ये विरोध सिर्फ एक पार्टी का नहीं है, ये दर्द उस हर नागपुरकर का है जिसने दोपहिया चलाते वक्त झटके खाए हैं या अपने बच्चों को पानी भरे गड्ढों से बचाते हुए गिरते देखा है। यह आंदोलन पूछ रहा है, अगर समृद्धि महामार्ग उद्घाटन से पहले ही बह जाए तो फिर आम आदमी की गली क्या बचेगी? और अगर हर गड्ढा पौधा बन रहा है तो सरकार को समझना चाहिए कि जनता सिर्फ विकास नहीं चाहती, उसे टिकाऊ विकास चाहिए। दडपण्याचा प्रयत्न तर केला आहे, आम्ही कुणालाही घाबरत नाही। पहिली गोष्ट, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते ना दिल्लीत घाबरत, ना पंजाबमध्ये घाबरत, ना नागपुरात घाबरत, ना महाराष्ट्रात। आम्ही फक्त एक मेसेज व्हायरल करून देतो पोलिसांना। पोलीस तर आम्हाला प्रत्येक स्टेशनमधून, गणेशपेठमधून, अजनीमधून, त्याच्यानंतर इकडून तिकडून सर्वीकडून प्रेशर देत होते, पण आमचा कोणताही कार्यकर्ता घाबरला नाही। त्यांना आम्ही डायरेक्ट सहज म्हटलं, तुम्हाला जसं वाटते तसं करा, पण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ, त्यांना वाढदिवस गिफ्ट देऊ, जिथे गड्डा तिथे झाड हे लावणारच होतो आम्ही। पूर्ण नागपूर शहरात लावणार आणि याच्यानंतरही समोर लावतच राहणार, कारण की ज्या गड्ड्यांमुळे ज्यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे, जे लोक त्या गड्ड्यांमुळे कोणाकोणाचे काही ॲक्सिडेंट होतात, असे कितीतरी ॲक्सिडेंट या गड्ड्यामुळे होतात। म्हणून आम्ही आता पोलिसांना आणि मुख्यमंत्री साहेबांना वॉर्निंगच देऊन टाकतो की आम्ही तुमच्या कोणत्याही दबावाखाली येणार नाही, आम्ही आपलं काम नेहमी सदैव सुरू ठेवू। उपाध्यक्ष नागपूर जिल्हा सर, आज आंदोलन करणार होते, आपले देवेंद्रजींचा वाढदिवस होता आणि आपण वृक्षारोपण करणार होतो रस्त्याच्या खड्ड्यात, काय झालं, काय कारवाई अडवली? सर्वात आधी माननीय मुख्यमंत्री यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। आज त्यांच्या वाढदिवसा दिवशी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यासोबतच नितीनजी गडकरी हे परिवहन मंत्री आहेत आणि हे एवढे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये असताना नागपूरसारख्या ठिकाणी जो त्यांचा होम टाऊन आहे त्या ठिकाणी जे गड्ढे आणि रस्त्यावर गड्ढे म्हणावं की गड्ढ्यामध्ये रस्ता आहे हेच आजपर्यंत कळलेलं नाही आहे। आणि आम्हाला निदर्शने द्यायची होती अशी माननीय मुख्यमंत्र्यांना की रोज ह्या गड्ड्यामध्ये हजारो लोक गाड्यामध्ये उसळतात आणि मरणासन्न होऊन राहिलेले आहेत, मरत आहेत लोक। आणि हा जो एरिया आहे, ज्या क्षेत्रामध्ये आम्ही हा काम केलेला आहे तो आहे डिप्टी सिग्नल एरिया। यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सर्वात जास्त वर्चस्व आहे आणि जिथे वर्चस्व असल्यानंतरही तिथले जे कॉर्पोरेटर आहेत किंवा तिथले जे आमदार आहेत हे या बाबतीकडे कुठेही लक्ष नाही आहे, नाही महानगरपालिकेचे लक्ष आहे, नाही NMCचं आहे, नाही महाराष्ट्र शासनाचं आहे। तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही हा विचार केला की त्यांचा वाढदिवस साजरा करायचा मुख्यमंत्र्यांचा, तर का नाही हा वाढदिवस आपण गड्ढ्यामध्ये झाड लावून करायचा? तर हा प्रकार आम्ही आज करण्याचा प्रयत्न केला। पण प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, आता म्हणतात ना की पोलीस प्रशासन हा प्रेशरमध्ये असतं, तर मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसा दिवशी आम्ही हा जो कार्यक्रम केला आहे त्यामुळे प्रशासन आधीच तत्पर झालं आणि आम्हाला हे सगळं करण्याच्या पूर्वीच आम्हाला डिटेन करण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्हाला कारवाई करू दिली नाही, म्हणजे झाड नाही लावले? आम्हाला कुठलेही झाड लावू दिले नाही, आम्हाला तिथून सरळ उचलून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये डिटेन केलं आहे। काय जे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे ते करू दिले नाही? बघा,
आवाज अडकवण्याचा जेव्हापासून हे म्हणता येईल की भारतीय जनता पक्षाची जेव्हापासून सरकार पूर्ण भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, कुठेही आहे, तर त्यामध्ये लोकशाही ही संपुष्टात येत आहे. हा प्रकार पूर्णपणे दिसत आहे. आणि लोकशाहीमध्ये हा आमचा हक्क आहे की जर काही कामं नसतील होत तर तो आम्ही आंदोलनाद्वारे आम्ही सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण सरकार त्याला दडपण्याचा प्रयत्न करते, ही सत्यता आहे. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.